विठ्ठल आवडे प्रेम भाव जाग्यावर आणि एकट्याची 23,500 कोटीची प्रॉपर्टी एका महाराजाची. 23,500 कोटी. मी काय गांजा उडून आलो नाही, माय काय गोळ्या संपल्या नाही, मी काय छतावून मुंडक्यावर पडलो नाही. हो, मी फिरलोय तवार बाबा. एवढी श्रीमंती, एवढी श्रीमंती. काल परवा गाडी घेतली की काच खाली करीन, कीर्तन नाही घेतल्या खुरपिशीन. कोणावर अवलंबून आहे आपलं? हा, काच खाली केली पाहिजे. आमचं पुतणे ग्रामपंचायतचा सदस्य झालो, मलाच बोलू ना. मी म्हणलं तू बोलूनच मला, तुम्हाला माहिती आहे का मी कोण झालो? म्हणतो कोण? ग्रामपंचायतचा सदस्य आणि शेळ्या सांभाळायला नेते. नाही, इतका इचकलेला पुतण्या नाही मग. तुम्हाला राग येईन म्हणून आमच्यावर घेतलंय, समजून घ्या कोणाचं सांगायला होतं. मोठा शत्रू कोण असेल तर अहंकार आहे. तवार बो अहंकार. हो, अहंकार. 100 कोटीची प्रॉपर्टी कोणाला राम राम घालीत नाही. लोक म्हणले कुत्र चालले, गळ्यात शपथ खोटं बोलत नाही. लोक काय म्हणतात? कुत्र चाललंय. संध्याकाळी ठिकाणा नाही. लय माणूस देव आहे हो. कोणाच्या पोरीच्या लग्न कार्यामध्ये भांडे घासितो, विचार उभं राहतो, सतरंजा टाकते. देव माणूस आहे. आणि 100 कोटीवाल्याला कुत्र म्हणले. ते बापाची पित्र घाली ना. काय कामाचं मला सांगा ना. ते काय अर्थ नाही त्या गोष्टीला. तुम्ही जगाच्या उपयोगासाठी काय लोक त्याला मानित असते. फुगलेल्या माणसाला कोणीच विचारित नसते. ज्याला अहंकाराचं गंडल आलंय का त्याला विचारित नाहीत माणसं कोणी. काळ विचित्र आलाय. तो गेला पहिला काळ. अरे राव, तुरे राव, आमके राव, फलन राव, बिस्तान राव. हे आता नाही. आता तू काय ते सांग. ही अवस्था आहे. त्या काळातला बलाढ्यशाली श्रीमंत महाराज, कानोगोवारी नाव. त्याच्यात जटा धरायला डॉक्टर साहेब 200 शिष्य होते. जटा धरायला जटा. हो, त्याच्या नखाच्या चुंबळी अशा झालत्या, त्यानं हात जर वरी केला तर त्याच्या अंगावर पाऊस पडत नव्हता. टोपलंच झालतं नखाचं. हो, असे नको. मिशा 14 फूट लांबलेल्या. काय महाराज, अरे पा. सकाळी उठलं की 1.5 गुंडी दूध बोक्याच. वैभवशाली महाराज. काय कमी होतं त्याच्याकडे? मला एका घरी म्हणले दूध पितो का? म्हणलं मी का बोके आहे का? हा, दूध लहानपणी पिलं, आता नाही. हे दूध पिणार चहावाल्याच लय इचकून टाकतात बघा. कप भर दुधामध्ये 2-4 जण चहा पितात. नाही, एकटाच बोके पिऊन चाललाय ना. मग मध्ये दूध गुंडी भर पेत जा, पण घरी पेत जा. आहे का नाही? बाहेर नाही. हीच केलं पाहिजे. आहे का नाही? किंवा ज्याच्या इथं लय मोठे त्याच्या इथं प्याचं. ज्याच्या इथं इकतच घेतलं पावशेर म्हणलं आपण दूधच आणतो. पुन्हा निरस करा. वा रे वा. गावरान बोक्या असतो नदीच्या कडीचा. असं नाही केलं पाहिजे. माणसानं परिस्थितीवर भान ठेवलं पाहिजे. आहे का नाही नागरे बुवा? हे बा, ज्याला बाहेर फिरायचं ना, बाहेर जसं असेल तसं राहिलं पाहिजे. महाराजाला काय, घरी जसं असं घरी जसं आहे तसं खातो आणि बाहेर लागल ते मागवतो. बसायची जागा हाणायला पाहिजे. महिनाभर खाली नाही बसता सुंबळ्याला. घरी मला काय वाटतंय, आपल्याला काय पाहिजे ते बायकोला सांगा आणि बाहेर जे असेल ते खावा. घरी जे वाढलं ते खातो आणि बाहेर दूध असल्यावर बासुंदी असल्यावर बी दूध मागवतो. येडगळीस का काय रे? बासुंदी केल्यावर दूध मागत असते वय सुंबळ्या. येडपट. काजू आल्यावर एक जण म्हणला शेंगदाणे आहेत का? पायात पडतो म्हणलं तू. आता काजू असल्यावर शेंगदाणे मागत असते तर किती येडपट काम आहे. अंजीर खाताना म्हणला आमच्या बांधावरले उमरं बी लय काचे. अरे चांडाळा, हे लय महाग आहेत रे. 1400 रुपये किलो आहेत आणि तू इथले उमरं पाखरं खाईन. येड्यावानी सोंग आहे ना. आक्रूड वाहड एक जणांना. आक्रूड ते खाल चांगला असते म्हणून आम्ही शेंगदाण्याला काजू समजून खात असतो. मी या नादात पडत नसतो लय. आक्रूड वाहड. ते म्हणलं आमच्या आईनं खारोड्या बी अशाच घातल्यात. अरे त्या बाजऱ्याच्या असत्यात रे सुंबळ्या. हे लय महागे. 2,500 रुपये किलो. येडपटेस का काय तू? बाहेर फिरणाऱ्यानं भान ठेवलं पाहिजे. मोठा माणूस. 4-5 लोक गेले. ज्ञानोबाराय, निवृत्ती दादा, मुक्ताई साहेब, सोपान काका आणि नामदेवराय.
कान्होबाईनं पाहिलं, यायचा जप होता, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जप ऐकला. कान्होबाईच्या लक्षात आले महाराष्ट्र कहा कि आप महाराष्ट्र के जी. ज्ञानोबारायने सांगितलं जी हम महाराष्ट्र के, जी जी जी, जी. तुम्हारे महाराष्ट्र में काय वानू आता न पुरे वाणी, तुम्हारे महाराष्ट्र में नामदेव नामक एक संत है जी. नामदेव नावाचे एक महाराज आहेत तुमच्या महाराष्ट्रात. वो बोले पत्थर को दूध पिलाता है. मुक्ताई साहेब म्हणले ज्ञान दादा हे जिपर पत्थर कोणाला म्हणाले रे. त्या मुक्ताई साहेब होत्या आदिशक्ती. कोणाला म्हणाले रे पत्थर. ज्ञानोबाराय म्हणले मुक्ता, ज्याला बाहेर घराच्या बाहेर पडायचं त्याने 4 गोष्टी सांभाळायच्या. पहिली गोष्ट आहे पैसे कमी खर्चायचे. दुसरी गोष्ट आहे प्रवासात अर्ध्या पोळीनं कमी जेवायचं. तिसरी गोष्ट बुद्धीचा वापर जास्त करायचा. आणि चौथी गोष्ट गाव सोडलं की दुसऱ्याच्या तोंडाला लागायचं नाही. आता तुमच्या गावातलं एखादं पोरग उठलं आणि मी जर त्याला खालीवरी बोललो तर ते मला काहीच मानणार नाही, गाडी दगड हाणीन. मला बोललासच काऊन, मी गावातला आहे, माझ्याच गावातल्या तुला आणलंय, काय टप्पर आहे तुझी गाडीत फोडतो. कशाला त्याच्या नादी लागायचं. आपण गाव सोडे कमी बोलायचं, हा त्याच्या तोंडाला लागायचं नाही. प्रवासामध्ये पैसे कमी खर्चायचे. एक जण 500 रुपये घेऊन पंढरपूरला गेलं, जाला 125 याला 125, 250 तिकिटाचे आणि भजे खाल्ले 250चे. ते म्हणलं बुक्याला लाहायला पैसेच नाहीत. मी म्हणलं आता वाळू घेऊन जरशी. अरे बुक्या 250 रुपयाचे भजे खातो, टपरी दिसली की भजन वडा भजन वडा, चट गेले पैसे. हा प्रवास तो अर्थो भनंगा भयम व्याप्ती. हा हे काय नालायकाचं वाक्य का, अधिकाऱ्यांचं वाक्य. प्रवासामध्ये पैसे भिकाऱ्यासारखे खर्चले पाहिजे. काय प्रसंग येईल काय सांगता येत नाही, कमी खर्चायचे. प्रवासामध्ये कमी जेवायचं. मोठं गाव, काय लोकसंख्या तवर बुवा तुमच्या गावाची 5000. मतदान लय मोठे, 11ची बॉडी आहे का. बर असं लोक म्हणते. आपल्याला काय राजकारण कळत नाही. मला रंग लागलाय पंढरपुरातल्याचा, त्याच्यामुळे मी कोणाचा लागू बी देत नाही. काय करायचं आपल्याला, कोंड कोणाचं ओरडू, सकाळ झाली काय गरज आहे त्याच्यावर. मोठं गाव तुमच्या गावासारखं, पावसाळ्याचे दिवस आणि आषाढ महिन्यात युवायाची इथं आला. ईन भिजून आलेली होती. आता आपल्या पावसाळ्यात खेड्यापाड्यामध्ये भिजून आल्यावर एक फेवरेट आयटम असतो, डुबुकवड्या आणि भाकरी. डुबुकवड्या माहित नसेल तुम्हाला. येसूर उकळला की चपात्या लाटता लाटतात त्याचाच उंडा टाकायचा की मधा डुबकून डुबकून, त्याचं नाव डुबुकवड्या. गळफाशे शेंगुळे. गळफाशे म्हणले ह्यार बळले मा कशाला गळफाशे म्हणते, शेंगुळे. हे असे धपाटे पावसात झडीत हेच खातन माणूस. हो मग त्या बाईनं मालकाला म्हणली, मालक आता भिजून आले, चुली पसलं सरपण भिजेले, आपण काय करू, सकाळी येवायला पुरणपोळ्या करू, पण आता काय करते डुबुकवाड्या आणि भाकरी. हे भिजून आलतो बस स्टँडहून. इवायचं धोतर नेसलं, बनेल खोटीला अडकिली, पाटकाबाई वाळू घातला, इवायचं धोतर नेसलं, जमला त्याचा कारभार. आणि मग का अशा मसाल्याच्या वड्या होत्या, डुबुक वड्या आणि भाकरी चुलीवरल्या. हे जरा शहरात राहत होतं, काय देवानी खात होतं गॅसवरल्या भाकरी. त्या काय असं धकून घ्यायचं असतं. 7 वाट्या येसूर पेलं आणि 3.5 भाकऱ्या अशा मुरगळल्या. तिचं नावच जेवण. पण 3:30 वाजता येसूर मधातून रेंज आली. उठा इवाई उठा, आता जावं लागतंय गावाच्या बाहेर. इवाई उठा उठा, तुम्ही 1 भाकरी कमी खायला पाहिजे होती आणि 2 वाट्या येसूर कमी खायला पाहिजे होता. इवाई उठा. इवायच्या घरी नव्हतं बाथरूम. हे उठलं भिजन म्हणून याचा बूट इवायनं हात ठुलता
आणि इनीची चप्पल प्लॅस्टिकची, इनीचीच चप्पल घालून तिकडे गेलं. बाहेर एक नळ होता कोपऱ्यावर, डबकाचं चालता चालताच सांडलं. एक देव बाप्पा पाणी घालायला आले देवीला, त्याने तांब्याची घागर खालून लागली, नळ हापसू लागले. यानं वरून डबा लावला, देवबाप्पाने एक थुतरी थांबली. तुला कळतं का रे, मी सोहळ्यात आहे ना, डबकं लावलं संडासचं याला. काय बेजारी, काय बेजारी, काय रेंज देऊ लागला येसूर पोटात. देवा 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 देवा. ते आता पुढचं नाही सांगत, जगदंबेचं मंदिर आहे, कळून घ्या. हे कशाचा नालायकपणा झाला. अति जेवण प्रवाशो यज्जायते अपर्ण प्राप्त तृप्तावसावम जठरा नलो तृप्तानाम. तृप्तीचा ढेकर यायच्या अगोदर प्रवासात आपलं जेवण आटपलं पाहिजे. पैसे कमी खर्चायचे, कमी जेवायचं, बुद्धीचा वापर जास्त करायचा. बुद्धीचा वापर लय खाल्लं. ज्ञानोबराच्या सोहळ्यात मी एका दिंडीत जात असतो. एका रावटीची खिळीत नाही उपटिले पोरांनी. म्हणलं काऊन नाही उपटिले, बघान जाऊन. बॅटरी लावून पाहिली तर खिळा पण कळाला नाही एक जणाला. समजून घ्या कशाला इतकी येड्यावानी हो. अन्न जरी लोकांचं असेल तर पोट आपलं हिशोबात खाल्लं पाहिजे. माणसानं हिशोबात खाल्लं पाहिजे. प्रवासात बुद्धीचा वापर जास्त करायचा. आमच्या इथलं एक नवीन सोहळ्यात आलं, कपडे गिपडे टाईट घातले आणि लोकायला मी श्रीमंत कळावा म्हणून दिसत्या असं पातळ शर्ट होतं आणि दिसत्या नोटा वरून 7,000 आणि खिशात 8,000. मस्त डुलू लागलं. माळ नव्हती त्याच्या गळ्यात, नेमकीच घातली होती चावणं गेल्यावर. चालता चालताच खिसा हाणला. ते म्हणला महाराज मी भजन करणारे शो कुठंच नाही गेलो. मी म्हणलं याच्यामुळे डोक्याचा वापर करावा लागतोय. खिसा कापण्यासाठी भाजण्या झालता तात्पुरता. बुद्धीचा वापर जास्त करायचा आणि प्रवासात कमी बोलायचं, शिल्लक नाही बोलायचं. प्रांतभेद असतो, कुठं कुठले नियम वेगळे असतात. एका गावात आम्ही गेलो, त्या गावात प्राणप्रतिष्ठा होती आणि तिथंच लग्न होतं. प्राणप्रतिष्ठेला आम्ही 4-5 जण आणि लग्न लावलं. त्याला गावात लग्नाची पद्धत होती, बसून लग्न लावायची. यान घेतला न ताण, बसून लग्न असतं का. मी म्हणलं मुकाट्या बस, वास्तू शांतीचे बी पैसे द्यायचे नाही. तू येड्यावनी काय करायला, त्याच्या गावात पद्धत आहे झोपून लावायची. तुला काय करायचं त्याच्याहून, फोकट कळण शेंडी वळवळ. आपल्याला काय गरज आहे का. प्रांतभेद असतो ज्या त्या भागामध्ये. बसून लग्न लावायची पद्धत आहे. आपल्याकडे उभं करतात, दोघे करावी उभी अंतरपटा ते धरा वधूवरा दृष्टा दृष्ट न करणे. जुना काळ होता तो, आता याच्यातही बदल पडला. नवरदे नवरी तिकूनच गुदगुल्या करीत येतील. मेरा महबूब हे महबूब यांच्या पाशान अख्तर भाईने काय बी असतात का लग्नामध्ये. येडपटपणा आहे तो. जयचे लग्न अजून की तो झालं का. तू या लग्नात निदान मंगलाष्टक तरी चांगले मन रे बापू. हे आजा तो झालं वाटतं, तुला पोरग झालंय. विठाला 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 विठाला. जयचे लग्न राहिले त्याला हात जोडून विनंती, तुम्हाला गिरगावकराची शपथ आहे, निदान मंगलाष्टक तरी चांगले म्हणू देत जा. ताई गेली गावाला, नानसाबाईची पोरगीन, द्वारकाबाईचं पोरगण, सकराम तात्याचा पुतण्या, नानश्रीराम तात्याचा भाऊन. हे कशाला रे सोंगे, काय गरज आहे आगावपणाहून. शास्त्र शुद्ध असा. आपलं फुकून कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही आणि कोणी गुणच घेईन. कशासाठी नाटकं सगळे. वो पत्थर को दूध पिलाता है. ताई साहेबाजी ज्याला ज्ञानदादा आहे, पत्थर कोणाला म्हणाले, कोणाला म्हणते पत्थर. ज्ञानोबाराय म्हणले मुक्ता तू शांत बस, मी बोलतो ना. ज्ञानोबारायांनी सांगितलं गोवारीजी, आदरवाचक शब्द ज्ञानोबारायचा. हो, ज्ञानोबारायांनी वाणी खर्च केली. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची. गोड बोलायचं आपलं काम साधत असते, काम साधते. हो, बोलणं हीच केलं की काम हीच केलं. बघा गोड बोलायला पाहिजे. आमच्या आवताचं जाणलं मोड तवार बोल. गडी आवत हाण लागलं, आता नाही हानीत नाही. जानोळ मोडन पाटाक्षी पाळी राहिली. ते रान जरा लांब होतं तिकडं. गड्याच फोन आला म्हणे महाराज जानोळ मोड. मी म्हणलं आता हे बी मला सांगतो का. नाही म्हणे याच्याकरता सांगायलो, पाटाभरच पाळी राहिली आणि उद्या खाल्लाकड्या चिचपटीत नेता येते आणि त्याच्यामुळे ही पाटा दीड पाटा पाळी. बाजूला सकता त्याचं राणे, ते आपल्याला त्याचा आखाडा आहे, त्याच्याकडं आवतो.
12 बैल, मोठा माणूस, आणि ते आपल्याला आऊत देतील का? मी म्हणलं बघतोय तुझ्या हिशोबानं, मी काय नाही म्हणलो. हे गेलं आणि म्हणलं तात्या आऊत पाहिजे. धर्मराजा आहे काय? हा निघून दिलं गाड्याला काढून. ते म्हणलं काय राव आऊत तर दिलंच नाही, पण लयच बोलले ना ते. म्हणलं आता तू जाईन त्याला म्हण बाळू महाराजाच्या रानात पाळी होती. तात्या तात्या किती काय नाही केलं, तात्या चुलीत बाहेर कुत्र सोडीन बायांगाव असं वसकलं. तात्याच्या रानाकडे पाहिलं तरी हानीत होतं असं तात्या होता. ते म्हणला तात्या आऊत देऊ नका, काहीच देऊ नका, पण मो ऐका. तू काय ऐकायचं? कीर्तनकार आहे का तू? रगील होतं म्हातारं ते. काय ऐका जर तू ऐका ना तात्या, काय ऐका ना, मी सांगतो ते. काय सांगतो तू? 20 मिनिटं तर याच्यातच गेली. ते म्हणला तात्या बाळू महाराज काय म्हणले बाळू महाराज? तात्या जरा ढिला झाला. हो तात्याची म्हातारी मेल्यावर मी दक्षिणा नव्हता घेतला तेरवीच्या कीर्तनाला. हो का माणसं कानकुंडे असते तर या ती का म्या कीर्तनाला केल्यावर काय मोक्षाला थोडीच गेली. ती कशी जाईन? ती कानाचं शेण चोरीत होती. मला माहित होत. तिनं दारा पुढे म्या खरावल्या होत्या. भिकारी आल्या, ए मागून वाडा आहे, मागून दररोजा मागून हे ढोराचा वाडा. आणि भिकारी माग गेल्यावर हागंदारी, आणि ती मोक्षाला जात असती वय. पण त्याला वाटलं यानं काही घेतलं नाही. म्हणते बाळू महाराज काय म्हणले? काय नाही तात्या, बाळू महाराजाच्या त्या बिबीवाल्या पटीत आऊत हाण लागलो, तर दीड पाटा पाळी राहिली, तर त्याचं जाणूळच मूळ. बर इकडे आपलं आऊत नाही. बर आऊत खान इकडे. आमचं आऊत आमच्या बैलावर भरलेले, तो ह्या बैलावर करळ नाही तर शेव होईल. मग आमचे बंदुक्यान पिस्तोल्या बी आमचीच नाही, आऊत बी आमचंच नाही. ये ठण बी तू नको नेऊ, जार तुटल्यावानी 17 गाठी मारलेलं. ये ठण बी आमचंच नाही. ते म्हणला तात्या तुमच्या बैलाला मका लागती. मग मकानीनं कापून यानं 2 वाघारी पाळल्या होत्या आमच्या जमिनीवर. यानं 60 भर मका नेली. तात्याच्या बैलाला 2 पांड नाही टाकले, वाघारीला मका नेली. हे असं साधत बघा. चांगलं बोललं की असं जमत. चांगलं बोलायला पाहिजे, विचकायला नाही पाहिजे काही. ज्ञानोबा राय म्हणले जी पत्थर को दूध पिलाता है, मैं भी पत्थर को दूध पिलाता. काय वानू आता न पुरे वाणी, मैं भी पिलाता. शिष्याला सांगलंय श्याम दूध का गडवा लाव बोले. शिष्याला सांगितलंय दुधाची गुंडी भरून आण. दुधाची गुंडी भरून आणली शिष्यानं. 5 लिटर दूध, सोन्याची गुंडी. एका शिष्याला सांगितलंय दगड आण. आणला दगड, खपक्या चिरा. कानो गोवारीनं डाव्या मांडीवर दगड घेतला आणि उजव्या मांडीवर 5 लिटरची गुंडी. 5 लिटर दुधाच्या गुंडीचं तोंड आडवं केलं आणि दगडाला लावलं. 5 लिटर दूध दगडानं पिलं. ही सांगणारी माणसं, पाहणारी माणसं हजर होती. सिद्धी होती कानोगोवारीला, सिद्धी. पाषाणाला दूध पाजलं. मुक्ताबाई म्हणल्या ज्ञानदादा हे दगडाला पत्थर म्हणतं का रे? हो म्हणले. मग पंढरपुरातल्या मालकाला पत्थर म्हणायले. आता त्यानं दगडाला दूध पाजल्यावर त्याच्या संघचे जे होते का शिष्य, त्यानं अशा टाळ्या वाजल्या. पण ह्या 5 जणांना कोणीच टाळी नाही वाजली. तर कानोगोवारी बोलले ज्ञानदेव म्हणजे ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा आहे मराठीतच बोलतो, हिंदी मला बी येत नाही, कशाला बोलायची उगाच. ज्ञानोबा आहे, मी दगडाला 5 लिटर दूध पाजलं तरी तुम्हाला आश्चर्य वाटलं नाही, तुम्ही टाळ्या नाही वाजल्या. ज्ञानोबा आहे काहीच नाही बोलले. मुक्ताई साहेब पुढे आल्या आणि त्याची दाढी धरून असा कानोगोवारी हालीला. म्हणली झिपऱ्या ह्या दगडाला दूध कोणी पाजिते, तू पंढरपुरातल्या उभ्या दगडाला दूध पाज, मी तुया खडावा धूत जाईन, मी तुया खडावा धूत जाईन. तर ज्ञानोबा राहायला कानोगोवारी म्हणले काय म्हणती, त्याला मराठी कळत नव्हती ना. मग ज्ञानोबा रायने सांगितलं गोवारी जी पंढरपुर में वो खड़ा पत्थर है, वो बोलती उसको दूध पिलाओ. हो चलो आप चलो पटपट चलो. अशीच तर हिंदी आली पाहिजे माणसाला. इधर से गाडी आहे, उधर से गाडी आहे, गाडी चली गई मैं खाली राहायला. चलो चलो पंढरपुर को.
मग त्यानं त्याचे काही भक्त मंडळी असे 100-200 जमा केले. चलो रे भाई पंढरपूर जाना, केशव माधव से मिलना, विठ्ठल माधव से मिलना, केशव माधव से मिलना. कान्होगोवारी सर्व यात्रा पंढरपूरला हजर. कान्होगोवारीची व्यवस्था पंढरपुरात एका चांगल्या ठिकाणी केली. मंडई शिष्य पाठिले. गाई म्हशीवाल्याला सांगितलं बिना धारवण्याचं दूध द्या, थेंबर पाणी टाकू नका, देवाला दूध पाजायचंय. सगळ्या लोकांची श्रद्धा. 10 रुपये लिटर असेल तर 20 रुपये देतो. त्या काळाला आणा 10 रुपये असेल. पै, लाल पै, खडका, दमडी, कवडी हा भाव असेल त्या काळात. खडका, दमडी, पै हे तर आताच्या लोकांना पैसे कळणारच नाही. हे जुन्या काळातले नाणे. डबल पैसा असं काही. एका खडक्याला लिटर भर असेल तर 2 खडके घ्या, पण बिना पाण्याचं दूध द्या. असं 150 लिटर दूध विकत घेतलं. सोन्याची गुंडी. कान्होगोवारीनं स्नान गिन केलं, अंगाल भस्म विस्म विलेपन केला, मस्त पितांबर कसला, जटा आवळून घेतल्या, सोन्याची गुंडी हातात घेतली. जिथून नामदेव पायरी आहे का तिथून कान्होगोवारीवरी चढे. कान्होगोवारीवरी आले की डाव्या हाताला साक्षी गणपती आहे. साक्षी गणपतीनं कान्होगोवारीला नमस्कार केला. आई आहे पंडितजी, आई आहे पंडितजी. साक्षी गणपती बघा पांडुरंगाच्या मंदिरात. जाताना डाव्या हाताला, उजव्या हाताला जळोजी मळोजी नावाच्या पांचाळाची समाधी आहे. आज बी ते निष्ठावंत वारकरी होते दर महिन्याचे पंढरपूरचे, म्हणून त्यांची पांडुरंगाच्या मंदिरात समाधी आहे. जळोजी मळोजी नावाचे सुतार होते 2, त्यांची उजव्या हाताला आणि डाव्या हाताला साक्षी गणपती. प्रणाम केला, पुढे सरकले. थोडासे पुढे गेल्याच्या नंतर अग्नीनं दुधात प्रवेश केला. अग्नीने दुधात प्रवेश केला. दूध इतकं तापलं, दूध इतकं तापलं, दूध इतकं तापलं की ते दूध एवढं तापल्याच्या नंतर वरची सोन्याची गुंडी तापली आणि सोन्याच्या गुंडीला कान्होगोवारीच्या हाताचं कातडं चिटकलं आणि गुंडी सोडून दिली. लाल जरद हात बिना कातड्याची. अरे बाप, कान्होगोवारीच्या तह लक्षात आलं, या उभ्या दगडाला दूध पाजलं पण जरा वेगळा दिसतो. लाहोर गडवा. दुसरी गुंडी भरून आणली. कसे बसे गरुड खांबापाशी गेले आणि गरुड खांबापाशी गेल्याच्या नंतर देवाला वाटत होतं कान्होगोवारीला त्रास देऊ नये, पण मुक्ताई साहेबांनी देवाकडे बघितलं. देवा जरा हिशोबात राहा. नामदेवाला नाम आहे म्हणले, नामदेवाला नाम आहे म्हणले, जरा हिशोबात राहा देवा. आता मुक्ताई साहेब आदिशक्तीचा आदेश म्हणल्यावर तिथं काय बघायचं काम. अग्नी 2 अग्नी मधात गेले. अग्नीचे प्रकार आहेत 9 प्रकार. खाल्लेलं पचितो जठराग्नी, स्वयंपाक करतो वैशांद्र नावाचा अग्नी, यज्ञदेवीच्या पुढचा हविष्याग्नी, समुद्राला जाळतो वडवानळ नावाचा अग्नी, मेलेल्या माणसाला जाळतो भडाग्नी. भडाग्नी देवणी मशानी नेवणी येती परतोनी माघारे, तो भडाग्नी. असे 9-14 अग्नी सांगितले. त्याच्यातले 2-4 सांगितले. बाकीचे घरी गेल्यावर पा सगळे एकखट्या सांगितल्यावर रिॲक्शन येत असते. गोळ्या एकच घेतल्या पाहिजे नाही का. सगळं पॉकेट घेतल्यावर अंगाला येतील ना फोडं. बाकीचं घरी घ्या. आणि मी काय गुतं थोडंच घेतलं सगळे अग्नी सांगायला. हो, 2 अग्नीनं प्रवेश केला. इतकी गुंडी तापली, कातडे जळून गेलं आणि हाडच उघडी पडली. पण रगील होतं कान्होगोवारी. त्याने 125 गुंड्या दुधाच्या आणल्या. 25चा 125 लिटर दूध गरुड खांबापाशी साचलं. त्याचा इतका थर आला दुधाचा. आणि 125 गुंड्या सांडल्याच्या नंतर ज्ञानोबरायला प्रणाम केला. ज्ञानदेव, ज्ञानदेवा, ज्ञानराजा. नामदेव काही यही बोले, ये तो आपने साथी स्थान. नामदेवराय म्हणले हो सोबत होते, पण आम्ही तुम्हाला कशाला म्हणाव. नामदेवजी पिलाव दूध. मुक्ताई साहेब म्हणल्या काय वानवाता न पुरे वाणी. मुक्ताई साहेब म्हणल्या नामदेवा पाजा दूध. मुक्ताई साहेबाचा आदेश आल्यावर डोळे भरून आले राजू. मुक्ताई साहेब म्हणल्या नामदेवा रोज देवाला नैवेद्य खाऊ घालतात, कधी कधी दूध पाजतात, आज दूध पाजा म्हणल्यावर कशा करता रडता. जवळ आले आई साहेबाच्या. सांगितलं आई साहेब दूध पाजायला काय हरकत नाही माय, पण दूध आणायसाठी आपल्याकडे पैसे नाहीत. माय परिस्थिती नाजूक आहे. आता कोणी पैसे घेतल्याशिवाय दूध देणार नाही.
मुक्ताई साहेब म्हणल्या नामदेवा 125 लिटर दूध या कान्होगोवारीनं सांडले, हे गुंडीत भरा, भरा गुंडीत. तर नामदेवराय काय म्हणले मुक्ताई साहेबाला, आई साहेब हे 125 लिटर दूध सांडले, पण हे आपण पायान तुडिले, आपल्या पायाचं दूध देवाला कसं. तर मुक्ताई साहेबांनी द्वापार युगातला सिद्धांत दिला. द्वापार युगात यानं राधेच्या पायाची माती पिली पाण्यात टाकून, द्वापार युगात त्यानं राधेच्या पायाची माती पाण्यात टाकून पेली. राधा पवित्र आहेत, आपण अपवित्र आहेत का? भरा दूध. वंजळीन दूध भरलं, गुंडी हातात घेतली. कान्होगोवारीच्या शिष्यानं कान्होगोवारीच्या हाताला लोणी लावलं होतं, जळालतीन हात आणि वरून कपडा बांधला. असे हात जोडून कान्होगोवारी उभा. मुक्ताई साहेबांनी सांगितलं नामदेवा दूध भरा. गुंडीत दूध भरलं आणि नामदेवराय देवाकडे चालत होते. मुक्ताई साहेबांनी सांगितलं नामदेवा जाग्यावर थांबा, त्याला गरज असली तर खाली येऊन पेईन. कोणाला? पंढरपुरातल्या मालकाला डॉक्टर साहेब, गरज असली तर खाली येऊन पेईन. मग नामदेवराय म्हणले देवा सोने का गडवा दूधने भरियो, आहे ना असं काहीतरी, आहे असं काहीतरी. हो फार सुंदर. दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला. विटेवरची मूर्ती धाड शिवडी टाकली. नामदेवरायाच्या हातातली चरवी घेतली, दूध प्याला. फिरविले देवळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. परिणाम कान्होगोवारीचे जळालेले हात नामदेवरायाच्या पायाला लागल्याबरोबर जखमा शांत. एका सेकंदात जखम शीतल, एका सेकंदात हात जशल तसे. नागरेव त्याच्या पुढचा परिणाम असा झाला, हात चांगले झाले. शिष्याने जटा धरल्या होत्या, हिसकून शिष्याच्या हातातल्या जटा घेतल्या, मांडी घालून नामदेवरायाच्या पुढे बसले आणि कान्होगोवारी जटानं नामदेवरायाचे पाय झाडीत होते. नामदेवा आज कळालं वारकऱ्याची ताकद किती मोठी आहे. विटेवरच्या मूर्तीला दूध पाजायची ताकद ज्या या संतांची व्याप्ती आहे. म्हणून तुकोबराय म्हणले माझी वाणी पुरत नाही. सप्ताह चालू होता, 2 उदाहरणं झाले, 10 वाजून 5 मिनिटं झाले, 25 मिनिटच राहिला ना कार्यक्रम. नाही माळी येत ना तवार बा तुमच्या गळ्यात. इमानदारीन मोजावं, दुसरं काय नाही माझं मते. ज्याला माळ नाही त्यानं पालथ्या हातली मोजू द्या, नाही ताण घेऊ नका, पुढं सरकू आपण जास्त. सप्ताह चालू होता असा असतो बरोबर, मोठा सप्ताह तुमचा चांगला. 50 वर्षापूर्वी ज्या सप्त्यात 15,000 लोक रोज पंक्तीला जेवत होते, सप्ताह किती मोठा असेल कल्पना करा. 50 वर्षापूर्वी. आता पैशाचा सुकाळ झालाय, त्याच्यामुळं पंक्ती किती मोठ्या असत्याल वर्णन करा, पण आती नका चोंबाळू. काळ गोड आलाय महाराज, काळ गोड आलाय, काळ गोड आलाय. माझा 83चा जन्म आहे. ह्या जुन्या म्हाताऱ्यांनी तर फार दुष्काळ पाहिला असेल. माझ्या लहानपणी डॉक्टर साहेब सप्त्याची पंगत असली की शिरा भात असायचा. 70-75 लग्न झाले माझ्या लहानपणी, एकाही लग्नात बुंदी नव्हती. फक्त बऱ्या माणसाच्या घरी साखरेचा शिरा आणि गरीब माणसाकडे गुळाचा शिरा. गोरे बुवा तर सप्त्याच्या पंगतीत तवार बुवा माणसं जेवायचे, आग्रह करायचे. एखाद्याला जर अर्धी वडी शिऱ्याची नाही सहन झाली तर ती पात्रावर राहत होती, आणि पात्र जर फेकून दिले तर माझ्या डोळ्यानं पाहिलं राजे हो, एकीकडं कुत्रे पात्र वडीत होते आणि एकीकडे गरीब माणसं त्या पात्रावरच्या वड्या जमा करीत होते. माझ्या डोळ्यानं पाहिलं मी, डोळ्यानं. इतकी परिस्थिती भीषण होती. काय काळ असेल. 72च्या दुष्काळात म्हणे या जुन्या माणसांनी मिलू खाल्ले, बरबडे खाल्ले, मीठ लावून आंबाड्या भाजून खाल्ल्या, जवगहू खाल्ले.
पण पोरायसाठी जमिनी राखून ठेवल्या. विठ्ठल आवडे प्रेम गावकर सांगतो म्हणून ऐकायचं नाही. पाषाणाचे पोटी बैसला दरदरू तयामुखी चारा कोण घाली. 90 फूट जमिनीत कोण चारा घालतय? तो मालक आहे, तो मालक आहे सचिन. मग इतक्या खालच्या बेंडकाला चारा घालायची ताकद ज्याच्या ताब्यात आहे त्याशी यशोदा भोजन घाली. हे नवल आहे, नवल आहे. विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडी घेते. हा मंडप आहे, कापडी मंडप आहे. याला उभं करण्यासाठी हे लोखंडी पाईप लावलेत. आता मंडपावाल्याला विचारलं तुझा मंडप कशावर उभा आहे, तर ते म्हणेन पाईपवर आहे. दाबाजी खरंच आहे, खोटं नाही ते, पाईपवर उभा आहे. मग पाईप कशावर टेकलेले तर ते म्हणेन जमिनीवर आहे. याच्यात तर काही दुमत नाहीच ना, याच्यात काही दुमत नाही. पण ही जमीन कोणाच्या डोक्यावर आहे? त्याच्या भावाच्या, त्याच्याच भावाच्या डोक्यावर आहे, शेषाच्या. आणि त्याच्या मनात आलं ना अशी जरा जराशी मान हलेली तर माळीन गाव सारखं होते. त्याच्या मनात आलं जराशा अशा आळ्या पिळ्या दिल्या तर किल्लारी गाव सारखं होते. त्याच्या मनात आहे ना. त्याच्या मनात जर आलं तर विदेशात मला वाटतं एसटीच गेली, जमिनीला बगळ पडली आणि त्याच्यात एसटी गेली. मग हे विश्व सांभाळायची ताकद ज्याच्यात आहे त्याला गोपीकडेवर घ्यायल्यात. हे त्याच्या जीवनातलं नवल आहे. शेवटच्या कडव्यात तू का म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. आपल्याकडे जरी एक बायको केली ना, एकच करत जाव, एक जर बायको केली तर त्याला संन्याशी म्हणता येत नाही. आणि जरी संन्याशी झाला तर त्याला बाल ब्रह्मचारी म्हणता येत नाही. नुसता संन्याशी म्हणता येईल, नुसता संन्याशी. बाल ब्रह्मचारी म्हणता येत नाही. बाल ब्रह्मचारी होण्यासाठी जीवनभर त्यासाठी कितीतरी पुरावे सापडतील. स्त्रीचा संग नसला पाहिजे. हा बाल ब्रह्मचारी जीवनात एकदा जरी अक्षदा पडल्या आणि पत्नीला सोडून दिलं तरी तो संन्याशाच्या प्युअर अशा निखळ संन्याशाच्या यादीत येऊ शकत नाही. तो नुसता संन्याशी होईल, बाल ब्रह्मचारी होऊ शकत नाही. मग मला सांगा, विटेवरच्या मालकानं 16,108 लग्न केले. 108 पैकी स्त्री कमी पडल्यामुळे एक आसोलीन केली, तिचं नाव जामवंती होतं. मग हा ब्रह्मचार्याच्या व्याधीत कस काय? किती मोठं कोड असेल, किती मोठं नवल आहे. आपण एक लग्न केल्याच्या नंतर जर संन्यास घेतला तर कालांतराने आपण बालब्रह्मचार्याच्या यादीत येऊ शकत नाही. हा त्याच्याही पलीकडच्या यादीत येतो. त्याचे नियम आहेत. कुठल्या चौकटीत वागणं गरजेचं आहे. बापानं ज्या स्त्रीशी लग्न लावून दिले, बघ जीवनात कोणाच्या एक असेल, कोणाच्या 2 असेल. काय रे, त्याचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनात 8 पत्न्या आल्या. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या जीवनात 2 पत्न्या आल्या. चित्रकेतू नावाचा राजा, या राजाच्या 1 कोटी बायकाच्या, 1 कोटी 1 कोटी 1 कोटी. राजा रावणाच्या 80,000 आल्या. जनकाच्या 1200 आल्या. गोपीचंदाच्या 1800 आल्या. राजा दशरथाच्या 703 आल्या. पण जिच्याशी पाणी ग्रहण केले ती स्त्री सोडून जर दिली तर आपल्यापेक्षा वयस्कर स्त्रीला माय म्हणावं, कमी वयाच्या स्त्रीला बहीण म्हणावा. तो 1 नंबरचा संन्याशी, तो 1 नंबरचा ब्रह्मचारी, तो 1 नंबरचा महाराष्ट्रातला भारतातला साधू. शास्त्र आहे त्याचे. विधीनं काही गोष्टी करत गेलो की त्या गोष्टी गोड होत असतात. आपल्या संप्रदायात देखावायला किंमत नाही. अभंग किती पाठ आहेत, सोमळ्या वागतू किती चांगलं हे सांग. तुला गाथा पाठ असेल, गाथा पाठ असेल आणि उसातल्या डुकरासारखा वागत असेल हरामखोरा, तुला स्वर्गात नाही नरकात पण जागा नाही. भाडव्या विठाला 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 अपादच भय कालास्थिता भय शंख प्राणायती मुच्यंतेने व्यालक्षाती भय सगायती यती विद्या कृतुंजन सव्यस्थिता अनिष्टति भय निष्ठ जयो अनिष्टति भय निष्ठ जयो अनिष्टति भय निष्ठ जयो. नैवम गिरगावकर लिखितम. हे मी लिहिले का? नष्ट 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 अनिष्टाचर्या भय व्याप्ती जियम हितेश क्रिया यच्चायते न सर्वस्थितेषु मिथ्य कृतुंजन्य अधपातास दिस्तते वच नैवम गांजा कसम लिखितम.
कथन केलंय, पठन केलंय, पण राहत नीट नाही. परवाला एक जण भेटलं रामकाका, श्राद्धाचं कीर्तन होतं आणि एक अभंग म्हणलं, यायनच म्हणलं बापून, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण विच्छिती तया कुळा. बाबाजी, हा अभंग आपल्या प्रतीतला नसेल तरी नागपूर प्रतीतल्या गाथ्यात आहे. आणि ह्या अभंग आदरानं वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा घ्यायचे. ते एक जण फोन करून म्हणलं, महाराज ते अभंग शपक आहे. म्हणलं तू मलंग भाईवानी कपडे घालतून आमच्या नाकात काड्या घालतोय सुंबळ्या. हा, आमची इथं तेल इकायला मलंग भाई येत होतं 4 ठणून. मलंग भाई मुसलमानाचं बिचार, आणि त्याच्यासारखे कपडे घालीतून तू आमचे माप काढितोय सुंबळ्या. लायकी आहे का तुला? पाण्य तू सकाळी तू विठाला विठाला विठाला. या संप्रदायात निष्ठेनं वागणाऱ्या लोकांना किंमत आहे. पाठांतर खूप असेल तुला, तू ज्ञानेश्वरी वाचित असशील, गाथा वाचित असशील, या संप्रदायाच्या पोषक चौकटीत जो वागतो त्याला किंमत आहे, बाकीच्याला कोणाला किंमत नाही. विठाला विठाला म्हणून जगाचा मालक हा धारवाड काट्यासारखा वागलाय. धारवाड काटा माहित असावा. आता इलेक्ट्रिक काटे निघले. पूर्वीच्या काळात सरपंच धारवाड काटा होता. धारवाड काट्याला 2 पारडे असायचे. एका पारड्यात एक वहीचं पान टाकायचं आणि दुसऱ्या पानावर फक्त पेन्सिलची रेघ ओढायची, तरी काटा खाली दबतो. आका टाकाचाही घाव न साहती, अगा टाकाचाही घाव न साहती, आईशिया काट्या निगुती तुल्य पाहती, तुल्य पाहती, तुल्य पाहती. टाक म्हणजे पेन. बोरूचा टाक होता ना पहिला, टाकच होती ना बोरूची, तुमच्या फार लहानपणची गोष्ट. त्याचा नुसता टिपका सहन काट्याला सहन होत नाही की लगेच तो काटा खाली दबतोय. अशा चौकटीत वागणारा जगाचा बाप होता. म्हणून ब्रह्मचार्याच्या यादीत, म्हणून नवल साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला आशीर्वाद देत राहा, बाळू बोलत राहील. नवल सांगतोय तुम्हाला. 7व्या अवतारात प्रभू रामचंद्राचे भाऊ लक्ष्मण हे शेषाचा अवतार, आणि प्रभू रामचंद्र हे पंढरपुरातल्या मालकाचा अवतार, प्रत्यक्ष विष्णू परमात्मा. प्रत्यक्ष म्हणजे विष्णूच. आणि लखन शेष. पण लक्ष्मणजीने इंद्रजित मारला. 2 नवल आहे का? 2 इंद्रजित मारला. इंद्रजित मारल्याच्या नंतर त्याच्या शरीराचे तुकडे 3 झाले. डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात आलं. हे शरीर युद्धभूमीच्या ठिकाणी पडलं आणि भुजा स्वतःच्या दारात पडली. बाबाजी, हात स्वतःच्या दारात पडला. आता हात आणि शरीर एकत्रित केलं, पण डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात होतं. आणायचं कोण? कोण्या राक्षसाची मायवेली तिकडे झाला वानराच्या टोळीत. ते काय साधे वानर होते वय? एक एका होनी बळी रे. साधे वानर होते का ते? त्याच्यातलं एक बी गुटखा खात नव्हतं, एक बी तंबाखू खात नव्हतं. रामकाका, तुम्ही सांगितलं पोरं आमचे चांगले सप्त्यात उतरतात, पण पोरायनं जर गुटके सोडले तर मी त्याची पाठ थापटी. काय होतं माहितीये का? मसड 18 पेंड्या खाती, पण दूध काढताना लाथ आणि ती कामाची नाही होती. मसड लगेच चिकली पाहिजे. माझं मत आहे ती मसड इकून टाका. उगा कडव्याला काळ येणार ना, ती कशाला ठेवायची ती मसड? काय कामाची नाही. अद्याप नाही, अद्याप नाही, अद्याप नाही. हो, तेव्हा गावरान तुपातला शिरा बायको खाऊ घालती, पण दुसऱ्या देखता म्हणते अक्कल आहे का तुला? अरे बापरे. त्याच्यापेक्षा मस्त तिकडे ते अंगाला काव लावा आणि रामदेव बाबाच्या फौज मध्ये जावा. नकोच नकोच नकोच. काय करायचं आहे का नाही असं काम? मी तरुणांची पाठ त्या दिवशी थापतील. किमान इथल्या 2 तरी तरुणांनी या सप्त्यात माळी घालावा. आपला खर्च कारणी लागला. हो, राम काका ह्या तरुणांनी सकाळी आंघोळ झाल्यावर एकदा माईच्या बापाच्या पाया पडत जावा. जो तरुण आपल्या माईच्या बापाच्या दिवसात एकदा पाया पडतो का, त्यानं बूट घातला तरी मी त्याला नमस्कार करतो. त्यानं बूट घातला तरी मी त्याला नमस्कार करतो. मी नमस्कार करतो, नवल नाही बापू. सांगा पुरावा. तुम्हाला महाराजांच्या पाया पडायला बंधन घालणार नाही. जो दिवसात एकदा मायबापाच्या पाया पडतो त्याला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. लिहून घ्या, वाचून सांगतोय गिरगावकर. बापाऱ्या नाही त्या. या काही महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. सगळं पुण्य मायबापाच्या पायावर आहे. मोठ्या श्रद्धेने धर्माचं काम करता.
तोंड भरून काकांनी सांगितलं आमची पोरं फार सात्विक आहेत, सत्याच्या बाबतीत फार अग्रेसर आहेत, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद, त्याबद्दल तुम्हाला प्रणाम. पण संसारातल्या चौकटी सुद्धा पाळी जा, ही तुम्हाला कळकळीची विनंती. तुम्हाला सुद्धा सांगतो माझ्या माईंनो, सगळ्यात आधी सेवा करायची पप्याच्या बापाची, म्हणजे कपाळाच्या मालकाची, आणि तिथून पुढे भेटला महाराज तर त्याला चहा पाजायचा, नाही तर दूध पाजायचा. ते काय बोके आहे का दूध पाजायला? हा, पुन्हा त्याचं मत आहे मी कपात पित नाही, वाटीत पितो, दुधात बुटात पितो का? सगळ्यात आधी कपाळाच्या मालकाची सेवा करायची. नवऱ्याची सेवा न करता महाराजाला काजू टाकून जर दूध देत असेल, अशी बाई ज्या भागात आहे त्या भागात गारा पडत असतात. काही नाही. तुम्हाला एक सांगू का, जे घरात नीट वागत नाहीत का ते बाकीच्या ठिकाणी नीट वागायच्या कामाचे नसते. आही कची धड नाही तयाची परत्र पुसशी काही. सगळ्यात मोठी सेवा आपल्या पतीची करायची माझ्या माईंनो. जी बाई नवऱ्याच्या दिवसात एकदा पाया पडती का, तिला जगाचा मालक डोक्यावर घेऊन नाचतोय. हो, डोक्यावर घेऊन नाचतोय. इतकी ताकद आहे तिची देवावरी सत्ता, फार मोठी ताकद आहे. तरुण अग्रेसर आहात, पुनश्च तुम्हाला एकदा धन्यवाद देतो. धर्माचं कार्य करण्यासाठी तरुण अत्यंत गरजेचे. हा धर्म त्याच्या तुमच्यामुळेच उंच जाईल, काळाची गरज आहे. तरी पण त्याच्यातही तेव्हा डॉक्टरनं सर्दीचं जरी औषध दिलं असेल तरी पेशंटनं आंबट खाऊ नये, हे तर सरपंच महत्वाचंच आहे. आणि डॉक्टरनं गोळ्या दिल्या आणि पेशंट जर चिचा खात असेल तर 9-10 मेडिकल खाल्ल्या तरी त्याची सर्दी कशी राहील? म्हणून पथ्य सुद्धा महत्वाचे बाळांनो, अत्यंत महत्वाचे. पथ्य सुद्धा पाळा. चला, इंद्रजित मारला, इथपर्यंत आलतो ना. मारला इंद्रजित मारल्याच्या नंतर डोकं इकडे त्या वानराकडे यायची काय हिंमत आहे कोणाची? काय वानर होते राजू. सुलोचनेनं आपल्या सासूला सांगितलं. सासूच्या म्हणण्यानुसार रावणालाही निरोप गेला. रावणानं मान खाली घातली. मंदोदरीनं सांगितलं मी मालकाला विचारल्याशिवाय जात नाही, मालक जर नाही म्हणाली तर मी जात नाही. नाही गेली ती. स्वतः सुलोचना प्रभू रामचंद्राच्या पक्षात पोचली. काका वानर किती गोड होते सांगू. आपण कधी न पाहिलेली, कधी न पाहिलेली, न बोललेली स्त्री आपल्या कळपात आल्याबरोबर प्रत्येक वानरानं तिच्याकडे बघून मान खाली घातली होती. मान खाली घातली होती. म्हणजे परस्त्रीकडे पाहत असताना इतकी दृष्टी वानरांची गोड होती. हागा त्या गोलांगुळाचे निकळे, लंकेशा कामिनी स्थित आगळे, हे चक्षुचे नवाळे धरणी पाहते. काय डोळे होते त्यांचे. त्या लंकेशाच्या रावणाच्या नगरीतली एक कामिनी आली, तिला बघितल्याच्या नंतर सगळ्यांनी मातीकडे पाहिलं, जमिनीकडे पाहिलं. इतका विवेक वानरांचा जागा होता, इतकी वानर प्रभावशाली होती, इतकी वानर तत्वानं वागणारी होती. सुग्रीवानं सांगितलं, भगवान. काय सुग्रीवा? किष्किंधा नरेश बोला. आपल्या शिबिराच्या समोर राजा रावणांच्या सुनबाई आल्यात. आदर पहा किती मोठा आहे. राजा रावणांच्या सुनबाई आल्यात. ठीक आहे. लखन जी प्रभू. बघा कोण आलाय. विचारलं काय काम आहे माय? माझ्या पतीचं डोकं तुमच्या पक्षात आलंय, देऊन टाका. ती ताट घेऊन आलती. ताट आणि कपडा. ताट सोन्याचं होतं. त्या सोन्याच्या ताटात ते डोकं ठेवलं, त्याच्यावर कपड्यानं झाकलं आणि सुलोचनेच्या हातात ते देऊन टाकलं. पण ती जाता जाता सहज साजूक पावलं टाकता म्हणली, काय तुमचे वडील एवढे होते तुम्हाला वाचू शकले नाही? काय तुमचे कुंभकर्ण काका इतके मोठे ते वाचू शकले नाही? तुमचे एक काका प्रभू रामचंद्राच्या पक्षात गेले ते वाचू शकले नाही? माझे वडील असते तर तुम्हाला मरू दिलं नसतं. ते खतकन हसलं आणि ते म्हणलं तुझ्या बापानं तर काटा काढलाय. लक्ष्मणजीच्या लक्षात आलं मारलंय मी, आणि हा म्हणतो तुझ्या बापाने मला मारलंय, मग मी हिचा बाप कसा होईल? बोधे आरुढस्य भयस्थितः. ज्या वेळेला त्रिकाल ज्ञानाचा विचार केला बोधानं, त्यावेळेला लक्ष्मणजीच्या लक्षात आलं मी शेष आहे आणि सुलोचना माझी मुलगी आहे आणि इंद्रजित माझा जावई आहे. पोरीच्याच कपाळावरचं कुंकू पुसलं दादा महाराज, पोरीच्याच कपाळावरचं कुंकू पुसलं.
बारीक चेहरा झाला राम काका, काय करावं. विटेवरच्या मालकाला जगदानंद कंद जगतपती भगवान प्रभू रामचंद्राला विनंती केली, दादा उठावं लागतो जावाई. खूप प्रयत्न केले, नाही उठीत आलं. शेवटी उठवण्याचा प्रयत्न करत असताना विश्वात 1 नंबरच्या 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्याशी त्या मारुतीरायाने आश्रमातून एक श्लोक आणला. प्रभू रामचंद्राच्या पुढे श्लोक टाकला. तो श्लोक वाचल्याच्या नंतर लक्ष्मणजीकडे बघितलं आणि सांगितलं, लखन उठीता येत नाही. कोण माहिती? जावाई नाही उठीत आला. पुढचा एक प्रकरण ऐका. प्रभू रामचंद्राच्या हाताने वशिष्ठांच्या म्हणण्यानुसार वशिष्ठांच्या कोर्टातला न्याय चुकला. लय मोठा न्यायचे न्याय चुकत असतील बरं का. वशिष्ठांच्या कोर्टातला न्याय चुकला आणि हा न्याय चुकल्याच्या नंतर वशिष्ठानं सांगितलं, कुणीतरी शूद्र भजन करतय, कुणीतरी शूद्र तपश्चर्या करतय, कुणीतरी शूद्र साधना करतय, याच्याकरता अयोध्येत पाप वाढय आणि 11 वर्षाचं पोरग तात्या मरण पावलंय. असं वशिष्ठाचा संदेश आला असता. हा संदेश चुकीचा होता. इथे माझ्या अष्टादश मालकांपैकी एक मालक सांगतात, सकळासी येथे कलियुगी उद्धार हरीच्या नामे. भजन करणाऱ्याला भजन करण्यासाठी सर्वांना अधिकार. उलट सांगू का तुम्हाला, महाराजाचं पोरग भजन करीत असेल तर काय नवल नाही. मृदंगाचं पोरग मृदंगाचार्य होत असेल काय नवले. आमचं काट्ट कीर्तन करीत असेल काय नवले. तुमचं गात असेल काय नवले. ज्याचा बाप दारू पितो त्याच्या पोरानं भजन करावं, त्याची पाठ थापटावा. त्याची परंपरा नाही, त्याला परंपरा नाही, त्याची फाट ताप टाकायची असती. मास्तरचं पोरग मास्तर नाही होणं काय नवलाची गोष्ट आहे. ते का शेळ्या वळणार आहे का? ज्याला परंपरा नाही त्यानं मोठं व्हावा. मग किराताचं पोरग भजन करतं, याचा सन्मान पंढरपुरातल्या मालकाला वाटावा का नाही. यानं वशिष्ठाचं ऐकून मारलं. सोडीला चंद्राकृती बाण आणि त्या किराताचं लावरं चित्र ससे धरणाराचं पोरग, भिल्लाचं पोरग मारलं. त्या बाईनं ते गठुडं आणलं प्रभू रामचंद्राच्या पुढं आणि सांगितलं, मालक हे तुम्ही मारले. कोण म्हणतं मी मारलं? सरपंच ती बाई लई हुशार होती, कोणालाच साधं समजायचं नाही. तुम्हाला एक माहिती का, आपल्याकडे म्हण होते, धसकाटाला कसपट समजायचं नाही. धसकाटाला कसपट समजायचं नाही. धसकट का कळत माहितीये का? पायात घुसल्या बाबाजी. चांगल्या डॉक्टरकडे जाऊन उपसत नाही. मग त्यातली त्यात पिकावा, पाय खापक्या व्हावा, मग लय दसकट बेजार करीतात. त्याच्यामुळे कोणाला साधं समजायचंच नाही. बाई लावरत चित्र सशेदन, हे खजिने शांत बस. लावरत चित्र सशे धरणाऱ्याच्या जरी कुळातली बाई असेल असं समजायचं नाही. हो, गरीबाला डोकं नसतं असं कोण म्हणते? असं कसं? आपल्याला अधिकार आहे का तो म्हणण्याचा? नाही, कोणाला साधं समजायचं नाही आणि कोणाला लहान समजायचं नाही. मोठ्या लाकडानं बारकाल्या लाकडाला लहान म्हणायचंच नाही रामकाका. कारण मोठ्या लाकडानं किती शहाणपणा केला तरी ते पेटत नसते. ते पेटण्यासाठी त्याला बारकालीत लाकडं लागत असतील. इतकं मात्र ध्यानात ठेवलं पाहिजे. सरपंच तुम्हाला सरपंच होण्यासाठी तुमच्या गाडीत बसलेली तुम्हाला मतदान करतात असं नाही बरं. कधी कधी बारकाले करतात म्हणून तुम्ही होतात, हे बी ध्यानात ठेवा. बारकाल्यांना कधी साधं समजायचं नाही, अद्याप नाही. बारकाल्यांसाठी कधी बी गाडीचे काच खाली करी जा, ते आयुष्यभर तुमच्या पाठीमागे राहत असतील. विठाला विठाला विठाला. माझं म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे बरं. उगं तुम्ही म्हणताल आमच्यावर बॉम्ब टाकायला काय, असं मुळीच नाही. काही विषय नाही. आपल्याला राजकारण कवडी कळत नाहीत, काय घेणे त्याच्याशी. आपल्याला कळतं फक्त पंढरपुरातला तितकंच बघायचं, काय करायचं. आमच्या मित्राला चांगलं गाता येत होतं, ते म्हणलं मला ग्रामपंचायतचा सदस्य व्हायचा. 3.5 एकर जमीन, 19 म्हशी, 14 शेळ्या. चट फुकलं ना, आता नाशिकला खडे खांदायले. म्हणलं कसं गार लागायले सदस्य व्हायचं म्हणल्यावर. ते म्हणलं जाऊ दे भाऊ, आता काय ताण घेऊ नका. नको म्हणलं. ते म्हणलं तुला मोह खपतच नाही. म्हणलं आता कसं खपायले, काय गरज होती काय? मस्त चाली म्हणत होता, लोक पैसे देत होते. अरे फवारा पाठीवर घेतल्यावर 500 भेटते. इथं तूप खाऊ घालून पैसे देत होते. आणि कशाला उतू आला सरी म्हणलं, आहे का नाही, ज्यायला व्हायचं द्यायला होऊ दे, द्यायचे काम असते. आपण परमार्थातल्या लोकांना कशाला येडवाणी करायचं, फोकट कळण शेडी वळवळ. विठाला विठाला बाईनं प्रेत आणलं, टेकलं पुढं. नवल सांगतोय, प्रभू तुम्ही मारलंय. कोण म्हणताय मी मारलं? ज्या बाणानं पोरग मेलतं का काका, ते बाण बाईनं पुढं टाकला. राम नाम मुद्रांकित तुनिर,
राम नामाची मुद्रा होती त्याच्यावर. कोणाचा बाण आहे? साक्षीला सुमंत आहे. माझाची या बाणान पोरग मेले. पाया पडता येतं का बाईच्या त्या? हा जगाचा बाप आहे ना, पाया कसं पडता येईल जिजा? काय केलं माहितीये का? दोन्ही हात छातीवर ठेवले. नम्रतेचं लक्षण आहे. युद्धामध्ये ज्याच्या हातातलं शस्त्र संपलं त्यानं हातवरी कला. नम्रतेचं लक्षण आहे. मान वाकवणं नम्रतेचं लक्षण आहे. दर्शन घेणं नम्रतेचं लक्षण आहे. पण जगाचा बाप आहे, कसं पाया पडावं म्हणून दोन्ही हात छातीवर ठेवले, मान खाली केली. नम्रतेचं लक्षण आहे. जनावरात सुद्धा नम्रतेचं लक्षण आहे. एक कुत्र दुसऱ्या गल्लीत गेलं, ते कुत्रे जर त्याला डसत असतील तर यानं कष्ट घालायचा. कळालं ना तुम्हाला? दोन्ही पायाच्या शेपटीत शेपूट घातली की समजायचं नम्रतेचं लक्षण आहे. ते कुत्र त्याला बोच करीत नाही, काय करत नाही. याच्यासाठी पुराणं पाहायची गरज आहे का? आणि सकाळी खाल्लेली भाजी दुसऱ्या दिवशी सांगताय ना, त्याला काय पुराणं पाहता येते? आणि पुराणं पाहणार तरी कोणते? हे वाचून दुसऱ्याच चिचकायलेत. गोकुणी अक्षरे गोकुणी अक्षरे गोकुणी अक्षरे हरि गोकुणी अक्षरे वाद छळन करिता फिरे वाद छळन करिता फिरे वाद छळन करिता फिरे वाद छळन करिता फिरे छळन करिता फिरे घोकुनी अक्षरे आणि वाद छळना करीत फिरे. उदाहरणार्थ मी काही ग्रंथ वाचायचे तर दुसऱ्याचं छळन करण्यासाठी वाचिन नाही, मूर्खपणाचं टोके. नरकाला जाशील बाळा. शास्त्र आहे त्याच्यासाठी. व्यवहारातल्या गोष्टी काटेकोरपणानं चौकटीत जपा. जगाचा मालक आपल्या नित्य सानिध्यात आहे. फार गरजेचे, फार गरजेचे. मी नेहमी सांगत असतो, मुलाची आई जर स्वयंपाक करत असेल सकाळी 8:30ला, जर मुलाची लक्झरी येत असेल, टेम्पो येत असेल, काय त्याचा ते ऑटो रिक्षा येत असेल 8:30ला, तर त्याची आई स्वयंपाक करीत असेल तर आजीनं डबा भरावा. शाळेचा लेकराचा डबा भरावा. त्याचे सॉक्स द्यावा, त्याची पेन्सिल द्यावा बाबाजी, त्याचा बूट द्यावा. पण त्याची माय स्वयंपाक करीत तिने आजी तुळशी लिडे घाली ती, आणि त्या पोराची पेन्सिल इसरली, पेपर कोराच गेला. आणि मग आजी म्हणली, महाराज पोरग कसं भैतानेवानीच करायला, ताण घेऊ नकोस, ते मोठं झाल्यावर तू अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे. कारण त्याच्या शाळेत जायच्या टायमाला तो तुळशी लिडे घातले ना, तो 100 ग्रंथ वाचायचे असते, पण त्याला शाळेत काढून देणं हा खरा हरिपाठ आहे. ही खरी साधना आहे, ही खरी ज्ञानेश्वरी आहे. घरात नीट वागणं याच नाव कीर्तन आहे. आपण घरात जर नीट वागत नसतो आणि 100-200 महाराज असे उकडूनच चिरून खाल्ले तर काय उपयोग आहे? आणि महाराजही तपासले पाहिजे. जो महाराज मायबापाला सांभाळतो त्याच कीर्तन ऐका. तो जर मायबापाला नीट बोलत नसेल तर त्याचं कीर्तन ऐकताल तर गावाला कुलूप लागल. दोघाशी पतन सारिखेशी. शास्त्र सांगतं, बोले तैसा चाली त्याची वंदावी पाऊले, सांगे परी वागे त्याशी थोर मानावे, आणि सांगे परी न वागे त्याशी चोर मानावे. काय करायचं नुसतं सांगून सांगून सांगत? आतापर्यंत सगळी सांगतच आली, वागतय कोण, करतय कोण, याला महत्वाचा भाग आहे. बघ, प्रभू रामचंद्राने दोन्ही हात छातीवर ठेवले. बाईनं सांगितलं, देवा ही म्हातारपणची काठी रे माझी, माझं उलट केलंस रे देवा. याच्या हातानं माझं सगळं व्हायला पाहिजे, तर माझ्या हातानं लेकराचं व्हावा. ही उलटी गंगा वाहते रे देवा, याच्यावर काही करता येईल का तुला? जगाच्या मालकानं सांगितलं, माय एकांतात तुला माफी मागतो, पण मला याला जिवंत करता येत नाही. वाल्मिकांनी तसं लिहिलं नव्हतं ना, वाल्मिकांनी लिहिलं नव्हतं. ऐका नवल, जावायाला सुद्धा जिवंत करता आलं नाही, वाल्मिकानं लिहिलं नाही. स्वतः एक गरीबाचं पोरग मारलं, देवानं मारलं. याच्या पापामुळं, ह्या पापामुळं 11 वर्ष 53 दिवस त्याला मायबाप सोडून राहावं लागलं. वैकुंठीचा हरी आणि तान्हा यशोदेच्या घरी. देवकी सारखी माता आणि वसुदेवासारखा ज्ञानी पिता सोडून, यशोदा काही वाईट होती असं म्हणायचं नाही, पण मायबाप सोडून तिथं राहावं लागलं. हे किराताचं गरीबाचं पोरग मारल्याचं पाप देवाच्या डोक्यावर होतं. देवानं सांगितलं ते पाप फेडायला तयार आहे, पण पोरग उठीता येत नाही, कारण लिहिलंच नव्हतं वाल्मिकानं तसं. मग एका असे कितीतरी पुरावे, फक्त 2च सांगतो तुम्हाला. त्या किराताचं पोरग उठिलं नाही, स्वतःचा जावाई उठिला नाही. आणि ऐका आता नवल, शिक्षण महर्षाचं पोरग, शिक्षण महर्षी, नुसत्या भारताचा नाही बाबाजी, पृथ्वीवर जितके देश आहेत का,
या सर्व देशात एक शिक्षण महर्षी होऊन गेला. त्या शिक्षण महर्षीचं नाव आहे महर्षी सांदीपनी. पंढरपुरातला मालक त्यांच्याकडे शिकायला होता आणि पंढरपुरातला मालक त्यांच्या घरी शाळेत शिकायला होता. आणि या शिक्षण महर्षाचं पोरग समुद्रावर आंघोळ करायला गेलं आणि आंघोळ करता करता बुडीलं. मेलं ते मेलं. विद्या संपली आणि निघता निघता त्याच्या आईचं दर्शन घेतलं, गुरुमातेचं, सांदीपनींची पत्नी कृपीचं दर्शन घेतलं आणि येऊ का म्हणले. अरे तू इथं होतास तोपर्यंत काय वाटत नव्हतं रे, पण तू गेला की माझा मुलगा कोणात पाहू. देवाच्या लक्षात आलं हिला पोरग द्यावं लागते. मृत पुत्र जीवविला भगवान बुवा. आणि ते पोरग वापस आणून दिलं. भगवान घरी गेले. दृष्टांत संपला. स्वतः मारलेलं जिवंत केलं नाही. किराताचं पोरग स्वतःच्या सख्या भावानं जावाई मारला, जिवंत केला नाही. आणि समुद्रात मेलेलं जिवंत करून दिलं. यालाच नवल म्हणतात. पोटाला खडे टोच देत. काय आता असं या येड्याला गेलं ना, आता दिवाळी झाली की सारी कुसळा अंगाला चिटकत येत. आमचं काय पिकल बळडी तर कळडी घोडी नाही, तो उदो आंबाबाईची पळडी. त्याच्यामुळे आमची भाषा जर शिकड कशी काय त्याला लय एखाद्याला राग आला तर कीर्तन घेणार नाही. नको घेऊ, तुला 30 गाव पाठ्याल 36 गाव. पैशासाठीच करायचे असतील तर असा पाईप आहे मला पैशाचा, त्याच्यामुळे नाही कोणाला सांभाळायचं. विठाला विठाला तू का म्हणे सत्य सांगो येऊ तर रागे येतील ते. एखाद्याला राग आला तर काय हरकत आहे, पण खरं बोलत जा. कीर्तनकार जर पुढच्याला चोंबाळून बोलत असेल आणि खरं बोलत नसेल, पुढच्याला आनंद व्हा याच्यासाठी जर बोलत असेल, तर भगवंताला याच्यासाठी स्वतंत्र नरकाची व्यवस्था करावी लागेल. काय गरज आहे आपल्याला त्याच्याशी. उपदेशावर आरूढ असलं पाहिजे कीर्तन. एखाद्याला थोडस काही राग आला असेल, येऊ देवा, पण 10 लोकांना तर बरं वाटेल त्याच्यासाठी. नालायक व्यक्ती होता एक, नालायक, इतका नालायक, त्याला सांगणाराही नालायकच होता. त्याचं नाव लंकेचा राजा रावण. त्रास दिला ऋषीमुनींना. त्रास दिल्याच्या नंतर ऋषीमुनींनी आपली वेदना जगदानंद कंद जगतपती प्रभू रामचंद्राकडे मांडली आणि प्रभू रामचंद्राने त्याला सळो की पळो करून सोडलं. पण ते बेटं इतकं नालायक होतं, इतकं शातूर होतं, ते समुद्रात जाऊन लपलं. त्याला कोणीच लपू देत नव्हतं, पण समुद्रात लपलं. आता समुद्रानं का लपू दिलं? कारण समुद्राची मुलगी ही प्रभू रामचंद्राची पत्नी. लक्ष्मी कोणाची कन्या आहे? सागराची. सीता कोण आहे? लक्ष्मी. प्रभू रामचंद्र कोण आहेत? विष्णू. लक्ष्मीचे कोण आहेत? पती. समुद्राचे कोण आहेत? जावाई. मग आपल्या मुलीचं हरण का होऊ दिलं? याच्याकरता समुद्र फुगलं. याच्याकरता समुद्र फुगला. पण त्याच्या लक्षात यावा या सगळ्या गोष्टी कर्मानं होत असतात. कर्मे रावण क्षय पावला. माग पुढे सांगतोय, कर्मे दशरथ योगे मेला. माग पुढा, कर्मे श्रीराम वनवासा गेला. योग घडला सीता देवी. 6 महिने 26 दिवस सीतेला मालकाच्या व्यतिरिक्त राहावं लागलंय. हे राम काका तिचं पाप होतं. हे सीतेचं चुकलेलं कर्म आहे. जगाच्या मालकाला 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचं फिरावं लागलं. हे त्याचं कर्म आहे. त्याचं कर्म आहे. 4 पोरं असताना राजा दशरथाच्या जवळ एकही, चौघे पुत्र राया दशरथा, 4 पुत्र, पण एकही अंत काळाच्या वेळेला जवळ नव्हता. त्याचं कर्म होतं. रावणासारखा श्रीमंत भरत जर सोडून द्याला तर रावणासारखा श्रीमंत जगात कोणी नव्हता. भरत हा तुमच्या ऐकण्यात नसेल. तुम्हाला फार काय झालं तर जड भरत माहित असेल, फार काय झालं तर भरतुरी हरी माहित असेल. पण भरत हा नावाचा राजा इतका मोठा राजा झाला, इतका मोठा, त्याच्यामुळे या भारत देशाला भारत देश नाव पडले. कधी कधी हे भिताडासारखे मोबाईल असते तुमचे, चांगलं पाहायला इचकी जण असायचे. रिकाम्या टायमात असं इचकी जण भिताडासारखे येतं. पाऊस आला तर डोक्यावर घेता येते, थंडी आली तर असा फोल्डिंगचा तर अंगाला लावता येतोय. असा कंच्या किती नाना प्रकारचे मोबाईल आहेत. नाही काय आता म्हातार वय असेल तुमच्यासारखं नातवाला सांगायचं इतकं बाबा काढ बरं आमकं पुराण, काढ आमकं पुराण, आहे का नाही? असं किती किती चांगलं होईल. तुम्हाला काय ग्रंथ विकत घ्यायची नाही, पोत्या विकत घ्यायची गरज नाही, ते गबाळ वजन सांभाळायची गरज नाही ना. आयतं भेटतं ना तुम्हाला, आयतं. बघा ना त्याच्यावर बघा.
एकाही कीर्तनकाराने अभंग घेतल्या भजनेला अभंग विचारायची गरज नाही, ते लगेच पाहते. तुको भरायचा आहे का नामदेव राहायचा आहे का चोखो भरायचा आहे, लगेच पाहते, ते लगेच पाहते. नाही तर पहिले हो काय काय तमक खाणारी भजने अभंग विचारू महाराजाच्या कानात थुकत होते. पुन्हा त्याच्या तोंडात तंबाखू वाचलं मग ते जातात ना थेंब कानात. आता नाईलाज असतो त्यानं भरी नका कान, पण आता त्याला गावानं बलिलेलं असते ना, आपलं काय चलत आहे, आपण नंतर धुवून का कान घेईन त्यात पाकिटात. यजमान म्हणायचं 4-2 रुपये आगाव टाकू, कान धुवून काढायचा, हे लय तुकलंय कानामध्ये. आता ते पण विचारायची गरज नाही. हा, ते विचारायची गरज नाही. आता डायरेक्ट ते काय ऍप का फॅप काय म्हणते ते असं डाउनलोड केलं. आता आपलं नशीब खोटे, आपल्याला ते भेटत नाही, जाऊ दे काय करायचं आपल्याला. पण आपल्याला काय लोकांचं देख होत नाही असा काही विषय नाही बरं. हा, ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला अतृप्त आत्मा म्हणायचं. ज्याला दुसऱ्याचं खपत नाही का, तो जिवंत असून अतृप्त आत्मा म्हणायचं. तुका म्हणे सुख परावी या सुखे आणि अमृत हे मुखी सर्वत. दुसऱ्याची बिल्डिंग बांधल्या माणसाला आनंद वाटावा, लोक म्हणते नाही नाही त्याला गौसलं, तो काऊन नाही उकरलं. होय का, त्याला गौसल्या बिल्डिंग. आता आपण यायची तर बसलो, याचं घर पाहिलं बाबाजीचं, ते रावणाला ओव्हरटेक केलं यायनं. आनंद वाटा आपल्याला, घरात बसलं मोठे पण समजावं का नाही, कसत बांधला असं बापा, मिस्त्रीचे पैसे दिलेच असते का, तू काऊन उतू आला, तुला त्याच्याहून काय गरज आहे का, काय काय आगावपणाचे नाही का नाही. तुम्हाला एक सांगू का, जी माणसं दुसऱ्याचं इचकीत आहेत का, दुसरं वाक्य सांगतो, जी माणसं दुसऱ्याची धुणे धुतेत का, कालांतरानं त्याला बायकोच्या साड्या धुवायची वेळ येत असती. म्हणून माणसाने ही आगावपणा नाही केला पाहिजे. काय गरज नाही, काय गरज नाही. काही काही माणसाचा इतका स्वभाव असतो, पुढे आल्या वा 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 काय महाराज काय पुराण सांगता, वा 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 महाराज लय बरं वाटतं, हो लय बरं वाटतं. हे सटाक्या सांगते. जेने मुखे स्तवी, वाक्य नीट ऐका, जेने मुखे स्तवी त्याची निंदे पाठी लावी, ऐशी आधमाची जाती आणि त्याच्या थुथरात पडो माती, त्याच्या तोंडी पडो माती. माझं वाक्य नाही का, काय मालकांचं वाक्य. जेने मुखी स्तवी, ज्या मुखानं वर्णन केलंस ना त्या मुखानं निंदा करू नकोस रे. ऐशी आधमाची जाती, जिजा त्याची तोंडी पडो माती, त्याच्या तोंडात माती पडत असते. काय गरज असते. जो तो ज्याच्या त्याच्या प्रारब्धान, अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. रोज आपण म्हणतो की नाही सगळं प्रारब्ध. तुम्हाला एक माहिती का, आमच्या मित्रानं 1.5 लाखाचा जोड आणला, राम काका बैलाचा जोड आणला 1.5 लाखाचा. बरेच जण बघायला गेले. त्याच्या बाजूला एक बैल होता, त्याला दोरी नव्हती काय नव्हती, बैल होता बैल, आणि हा जोड होता, हळीचा जोड होता 1.5 लाखाचा. तर सगळे म्हणले काय बैल आहेत काय बैल आहेत. म्हणलं बैल असू देकडे, पण मजा त्याची आहे, त्या बाजूच्याची मजा आहे. काय बोलता महाराज तुम्ही, याला घाट्या घुंगर आहेत, व्यसन आहे, मोरखी आहे, गोंडे आहेत, झुल टाकली, शिंगाला शेम्या लावल्यात चांदीच्या, आणि त्या शेंबीला पुन्हा वरी घुंगर, आणि घुंगराच्या वरी पुन्हा बारका फिरता गोंडा, 1.5 लाखाच्या जोडाला. मी म्हणलं काहीच सांगू नको गडे, पण त्याचीच मजा आहे. कस काय मजा. म्हणलं ते देवाला सोडायला. याला चांदीचे जरी शिंगाच्या शेम्या असतील तरी याला टाकल्या वैरणे, आणि ते कोणाच्या आकड्याचे कंस खाते. तुमच्या पुढे जेवारी येईन, तुमच्या बंगल्याच्या पुढं बाबाजी देवाला सोडायला कठाळे भेटू कधी जेवारी खाला. हा, आणि पाळलेला बैल आल्यावर तुम्ही सोडतात त्याला, ती कोणाची असेल जेवारी मला काय माहित नाही, पण मी पाहिली. हा, तुमचा पाळलेला बैल त्या जेवारीत गेल्या तो ऐकतो का माणूस. आणि ते म्हणून चाराट नसले तर मी देतो तुला, पण बांधणं बैल. मग मला सांगा 1.5 लाखाचे बैल नशिबवान का देवाला सोडायला कटाळे नशिबवान. नशीब घेऊन आलं ना कुठलं काकड्याचं कंच आणतं ते. मग जनावरात सुद्धा. मी एक जणाकडे गेलो राम काका, त्याच्या कुत्र्याला खाला 1400 रुपयाचा बिस्किटचा पुडा होता. मी म्हणलं बाळ्या मेला रे महाराष्ट्र फिरू फिरू तू बिस्किट खाल्ली असतील, हेच खाल्ली 5-5, 7-7 रुपयाची. नाही टायमाला भेटलं 1400 रुपयाचा बिस्किटचा पुडा कुत्र्याला. कुत्र्याला कुत्र्याला किती नशिबान कुत्रा असेल ते कल्पना करा ना. 55 लाखाची गाडी घेतली एक जणांनी, मला पूजेला बोलले. मी करीत होतो तेव्हा पूजा, आता नाही करीत जास्त. आता नाही काय जास्त नाही काहीच नाही. ते 27 वर्षापूर्वी कर्मकांड करीत होतो, पूजा गिजा केली. ते म्हणलो एक जण मधात बसा, रिकाम्या गाडीची पूजा करणं म्हणजे थडग्याची करणं. मग ते मालक जण 55 लाख दिले का काका, ते स्टिअरिंगवर बसलं, त्याच्या सीटवर कुत्रं बसलं.
आता मला गाडीला आतून स्वस्तिक काढायचं होतं, कुत्र जी गाल चाटीन म्हणून मी मधात हातच घाली ना. ते म्हणलं महाराज काढान स्वस्तिक. मी म्हणलं हो काढान बाबे भाई. अरे हे मग गाल चाटीन नाही म्हणले ते मग आमच्या लय आवडीच आहेत. म्हणलं मग तू या मांडीव घे. हो तू या मांडीव घे ना. मला काय कुचक्या 2-3 सुपाऱ्या आणि पाखरं हाणायच्या का मी खारका. त्या पूजातल्या खारका कोणत्या काय तुम्ही खाता तशा असतात का काय. एका पोराला दिलं मी ते 8 दिवस चोखीत होतं तरी आठवडीत लागलीच नाही खारी. आणि ते आम्हाला पूजेला खारकन. याच्या बदल्यात तू ह्या कुत्र्यानं गालं चाटून घेऊ म्हणलं. हे कोणी शिकिलं आगावपणा. म्हणजे बघा 55 लाख रुपये यानं मोजले. मालकाच्या सीटवर कुत्र बसलं. नशिबान मालक का कुत्र आहे का नाही. बऱ्याच कुत्र्याला आकली नाहीत कुत्रे कुठं बसवा. कुत्र्याला म्हणायला लागलो मी आहे का नाही. काही काही नियम सांगितला का नाही. नियम सांगितला नाही. असो चला नशीब असते प्रारब्ध असते. काय सांगत होतो. समुद्रात लपलं ते इथपर्यंत आलत ना. जागेवान जमाला अण्णा जवळ येत ना तुम्ही. समुद्रात लपलं ते. आता समुद्र हंगारानं फुगलेला होता. त्याला थोडासा एक गर्व झालता. मी आपामपती. आप या शब्दाचा अर्थ पाणी. पती या शब्दाचा अर्थ मालक. सगळ्या पाण्याचा माझा. पण ते काय ऐकत नव्हता. माझे विटीवरचे मालक एका महाराजाकडे गेले आणि त्या महाराजाला सांगितलं ऋषी मुनी साधू मुनींना धर्माला बाबतीत त्रास देणारा नालायक समुद्राच्या तळाला बसलाय आणि त्याला मारायचं मला तो दिसत नाही. साधू म्हणले काहीच हरकत नाही, काही ताण घेऊ नका. आचमन माहिती ना. आचमन असं माहित जरी नसेल तर पूजाला बसल्याच्या नंतर आमचे लोक सांगत असते हातावर पाणी घ्या लगेच आचमन करा. पण ते पाणी किती घ्यावं लागतं माहिती का. माश कर्मे आचमन करावे. कर्मे आचमन करावे. माश मात्र जळ घ्यावे. हे जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला. काही दिवसाला मला चाली म्हणावं लागते ना. यायला कीर्तन करावं लागतं. विठाला विठाला चलत असत. काय हरकत आहे त्याला. संगतीचा परिणाम. बर संगतीनं सगळं बात. विठाला विठाला हे पट्टे म्हणतील आमची काऊन काशी केली आणि माईक बंद करून. चांगली पोर आहेत घरची. असं काय असलं की कटकरी जरे फुरसन कशाला ठेवता त्याच्यात. हो ना. घरी येऊस तर केळीचे सालटे आणले पाहिजे. घरी आल्यावर सालटे मग फेकून दिले पाहिजे. इडीट का फिडीट म्हणतात ना. असं काय काय गर्दा काढून टाकला पाहिजे. काय लोक तुम्हाला तरी त्याच्यात काय आनंद आहे. आमचं हीच केल्या विठाला विठाला